श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कुष्मांड नवमी, आवळा नवमी, ज्याला अक्षय नवमी असेही म्हणतात, ह्या दिवसाचं महत्त्व आणि उपासना पद्धती. या वर्षी हा पवित्र दिवस गुरुवार ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवसापासूनच द्वापार युगाला सुरुवात झाली होती. म्हणूनच हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंचा निवास आवळा वृक्षात असतो. परंतु विशेष म्हणजे आजच्या दिवशी सर्व देवी देवता आवळा वृक्षात येऊन निवास करतात. असंही मानलं जातं की आजच्या दिवशी आवळा वृक्षातून अमृतबिंदूंचा वर्षाव होत असतो. त्यामुळे या दिवशी आवळ्याचं पंचोपचार पूजन, गोड नैवेद्य अर्पण, प्रदक्षिणा आणि वृक्षाच्या छायेत अन्नदान करून स्वतः भोजन केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून स्नान करावं आणि आवळ्याला स्पर्श करून पूजा करावी. पूजेच्या वेळी ओम धात्रे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र उच्चारावा आणि आवळा वृक्षाच्या छायेत अनुभवलेली शीतलता आपल्या आयुष्यात यावी अशी प्रार्थना करावी. तसेच या दिवशी आवळ्याचं बीज पेरणं किंवा वृक्षारोपण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा मारावी, दिवा लावावा, नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण करावी. देवी लक्ष्मीने याच आवळा वृक्षाखाली बसून तीव्र तपश्चर्या केली होती. तिच्यावर प्रसन्न होऊन भगवान महाविष्णू आणि भगवान महेश यांनी तिला दर्शन दिलं. आता जाणून घेऊया कुष्मांड नवमीचे महत्त्व. या दिवशी कुष्मांडासूर नावाच्या दैत्याचा वध भगवान विष्णूंनी केला होता आणि त्याच्या शरीरातून कोळशाची वेल उत्पन्न झाली अशी मान्यता आहे. म्हणूनच या दिवशी कोहळा आणून त्याचं पूजन करून तो पुरोहितास दान केला जातो. या दिवशी दुर्गा मातेचा चतुर्थ अवतार कुष्मांडा देवीचा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी दुर्गा सप्तशती पठण आणि देवीची कोणतीही उपासना अतिशय फलदायी ठरते. आयुर्वेदानुसार आवळा हा गुणकारी, बलवर्धक आणि आरोग्यदायी आहे. त्याची पूजा करणं आणि त्या वृक्षाच्या सान्निध्यात वेळ घालवणं हाच आवळा नवमीचा खरा हेतू आहे. मित्रांनो, आजच्या या शुभ दिवशी आवळ्याचं पूजन करा, वृक्षारोपण करा आणि आपल्या आयुष्यात आरोग्य, सुख आणि समृद्धीचं अमृत बरसू द्या. श्री स्वामी समर्थ. जय कुष्मांडा देवी मातेला.